नैतिकता नावाची जी काही गोष्ट भारतीयांना शिकवली असेल तर ती भारतीय संविधानाने शिकवलेली आहे. भारतीय संविधानाने माणूस हा केंद्रबिंदू मानून सगळी घटना लिहिलेली. मला कधी कधी असं वाटतं की भारतीय माणसाचा शहाणा होण्याचा काळ हा कदाचित 2500 वर्षापेक्षा जास्त आहे की काय असं वाटतं. कुठलीही समजा एक जात आपण घेतली तर त्याच्या पोटजातीमध्ये सुद्धा विवाह होत नाहीत. इतकी किचकट आणि इतकी घृणास्पद व्यवस्था आपल्याकडे आजही, म्हणजे कुणी कितीही नाकारत असलं तरी ती नष्ट झालेली नाही. जी काही इक्वॅलिटी दिसते तर ती केवळ आणि केवळ कॉन्स्टिट्यूशन मुळे आहे. ही जी महापुरुष आहेत ना यांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना देवाऱ्यात बसवायचं, त्यांना देवासारखी पूजा करायची आणि एकदा का देवाऱ्यात बसवलं किंवा देवासारखी त्याला मंदिरात बसवलं, त्याची आरती केली की त्या माणसाच्या, महापुरुषाचा जो काही विचार आहे तो त्या मंदिरातच बंदिस्त केला. आता बुद्ध आणि बाबासाहेब हे काही तीर्थ निर्माण करायचा विषय नाही. मग जर ती आपल्या हातातली गोष्ट नसेल तर त्या जातीचा, त्या धर्माचा मला अभिमान कशासाठी हवा आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत अनटॅप बाय गौरव मध्ये. मित्रांनो, आजचा विषय जरा आपण वेगळा घेतलेला आहे. काही जणांना हा विषय आवडेल, काही जणांना नाही आवडेल. मीडिया, संविधान आणि संविधानाने आपल्याला दिलेले जे मूल्य आहे यांच्या बाबतीमध्ये आज चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या इथे या सर्व विषयांवर बोलण्यासाठी बाबा गाडे सर आलेले आहेत. बाबा गाडे सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 3 दशकांपेक्षा जास्त त्यांनी पत्रकारितेमध्ये आपली सेवा दिलेली आहे. आजही ते एका मोठ्या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून काम बजावत असतात. तर सुरू करूयात आजचा हा मोलाचा पॉडकास्ट अनटॅप बाय गौरव. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आज गुरुवर्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं सौभाग्य लाभलं. म्हणजे खरंच माझं भाग्य आहे हे तुम्हाला प्रश्न वगैरे विचारताना. आणि मी खरंच तुमच्या अभ्यासातला 1% सुद्धा नाही. काही माफी पहिलेच मागतो, काही चूक वगैरे झाली काही याच्यामध्ये. काही प्रश्न काढलेत आणि आपण जो विषय बोलत होतो, संविधान, आपली घटना आणि घटनेने दिलेलं आपल्याला माणूसपण, म्हणजे मानवता असेल, वेगवेगळ्या प्रकारचं एकता असेल, जे आपल्याला घटना शिकवते, त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. तर एक तुम्ही मोठे पत्रकार, एक अभ्यासक म्हणून मला एक प्रश्न मनामध्ये सतत येत राहतो, तो तुम्हाला विचारायचा आहे. तो प्रश्न नेमका म्हणजे की माध्यम आणि समाज यांच्यातलं जे नातं असतं हे कसं असलं पाहिजे आणि आजचं नातं काय झालंय. गौरव, खरं तर अभिनंदन की खूप चांगला उपक्रम तुम्ही हातात घेतलेला आहे. आणि कोणत्याही शिक्षकासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट असते. हे आपण पत्रकारितेमध्ये शिकवतानाच सांगतो किंवा तुम्ही प्रश्न विचारणारे पत्रकार झाले पाहिजेत. पण आजचा जो विषय घेतलेला आहे की समाज आणि माध्यम यांचं जे नातं आहे, मला असं वाटतं की समाजाला घडवण्याचं काम हे माध्यमच आहे. पण आज आपल्याला असं दिसतंय की घडवण्यापेक्षा समाजाला बिघडवण्याचं जास्तीत जास्त काम हे माध्यमाकडून होत आहे. माध्यमामध्ये अनेक प्रकार आहेत, म्हणजे की लोकमाध्यम असतील किंवा प्रस्थापित माध्यम असतील, जो प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आणि सध्या जो सगळ्यात पॉप्युलर मीडिया आहे तो सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या माध्यमांची जर आपण फोड करायची झाली तर एक असं लक्षात येईल आता सध्याचं चित्र या 5-10 वर्षातलं, की ज्यांच्यावर, जसं आता आपण म्हणलो की समाज घडवण्याची जबाबदारी, पण समाज बिघडत चाललेला आहे. कुठल्या अर्थाने बिघडत चाललेला आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माध्यमानेच समाज घडवलेला आहे. स्वातंत्र्याच्या आधीची माध्यमांची चळवळ जर आपण बघितली, लोकमान्य टिळकांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अगदी ज्यांचं आपण नाव घेतो जांभेकरांपासून, बरोबर, तर त्या काळातलं जे म्हणजे प्रबोधन असेल समाजामध्ये, ब्रिटिशांविरुद्ध लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम असेल, हे स्वातंत्र्यपूर्व काळातील माध्यमांनी अतिशय जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक केलं. परंतु ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आज आपल्या असं लक्षात येते की आपण कुठं आहोत. माध्यम ही आज कुणाच्याही हातात राहिलेली नाहीत. म्हणण्यापेक्षा आम्ही वर्गात शिकवताना सांगतो की बातमी म्हणजे काय किंवा पहिल्या पानावरची बातमी म्हणजे काय. आजच्या समाज व्यवस्थेमध्ये जर त्याची व्याख्या जर सांगायची झाली तर मालक म्हणेल ती बातमी.
खरंच आहे. म्हणजे प्रस्थापित समाज माध्यमांचे जे मालक आहेत ते म्हणतील ते बातमी, परंतु आता त्याच्याही पलीकडे गेलेली अवस्था, की आता जाहिरातदार सांगेल ती बातमी. अच्छा. म्हणजे पूर्वी तुम्हाला जिथपर्यंत तुम्ही जोपर्यंत विद्यार्थी होता तोपर्यंत ते होतं की मालक जे सांगेल ती बातमी. पण आता कोणती बातमी करायची किंवा पहिल्या पानावर काय घ्यायचं, दुसऱ्या पानावर काय घ्यायचं, हे आता मालक सुद्धा ठरवत नाही. बर. हे आता जाहिरातदार किंवा जे स्पॉन्सर, आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण खूप प्रायोजक असा खूप गोंडस शब्द आलेला आहे, तर ते ठरवतात. खरंच आहे. आणि आपण एक सर्रास बघतो की हे जे मोठमोठे बॅनर्स आहे, मोठमोठे प्रिंट मीडियाचं खास करून, हे कोणाच्या आधिपत्याखाली असतं. म्हणजे त्याचा मालक कोणत्या तरी राजकीय पक्षाची संलग्न असतो, त्याच्या संबंधित असतो, आणि तो त्याच बातम्या त्याच्यामध्ये हे करत राहतो, निगेटिव्ह बातम्यांचं. म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा आम्हाला शिकवत होते तेव्हा काय म्हणत होते की सकारात्मक बातम्या, एक आरसा असतो, समाजाचा आरसा हे माध्यमं असतात, पण तो आरशामध्ये आपल्याला आता प्रतिबिंब वेगळंच दिसतं, जे ते दाखवणार असतात ते दिसतं. मी म्हणजे नेहमी असं म्हणतो की समाजाचे आधारस्तंभ, म्हणजे चौथा आधारस्तंभ असं लोकशाहीचा 14 आधारस्तंभ असं माध्यमांना म्हटलं जायचं. बरोबर. परंतु त्याचं रूपांतर आता वधस्तंभामध्ये झालेलं आहे. म्हणजे हा चौथा वधस्तंभ झालेला आहे की जिथं लोकांना, म्हणजे ज्याला काय म्हणतात की ट्रायल, एखादा गुन्हा घडल्यानंतर किंवा एखाद्यावर आरोप झाल्यानंतर, म्हणजे कोर्टामध्ये त्याचं ट्रायल होईल न होईल, पण मीडिया ट्रायल मात्र ताबडतोब होतं. बरोबर आहे. आणि आता तुम्ही जसा प्रश्न विचारलात की त्याच्यामध्ये एक गोष्ट माझ्यापुरतं मी स्पष्टीकरण करताना असं म्हणतो की बघा, की आजच्या काळामध्ये माध्यम, म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ही जी माध्यम आहेत हे प्रोडक्ट झालेलं आहे. म्हणजे ज्याला आपण युजर असं म्हणायचो काही काळापूर्वी, किंवा वाचक म्हणायचो किंवा श्रोते म्हणायचो, पण आता त्याचं रूपांतर ग्राहकामध्ये झालेलं, कस्टमर म्हणतो आपण. कस्टमर म्हणजे न्यूजपेपरचे पण कस्टमर असं झालंय. म्हणजे वाचक हे काढूनच टाकलं. वाचक नाहीच राहिलेलं आता, तर कस्टमर ओरिएंटेड प्रॉडक्ट. आणि काय झालेलं आहे की मी जसं आधी सांगितलं की स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये कुठल्या तरी ध्येयवादाने प्रेरित असलेली ती माध्यमं होती, पण आता अलीकडच्या काळामध्ये माध्यमांचं व्यावसायिकरण झालेलं आहे. आणि या व्यावसायिकरणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उद्योजक, इंडस्ट्रियलिस्ट या मीडिया इंडस्ट्रीमध्ये आज आपल्याला उतरलेले दिसतात. आणि जेव्हा एखाद्या माध्यमाचं रूपांतर इंडस्ट्रीमध्ये होतं, तो ऑफकोर्स ते लॉस अँड प्रॉफिट हे बघितलं जातं, बघणारच आहे ना. इंडस्ट्रियलिस्ट जर इतकी मोठी सगळी गुंतवणूक करत असेल, मोठमोठी स्टेशनरी, यंत्रसामग्री असेल, मशिनरीज असतील, किंवा तुम्ही प्रिंट मीडियाच्या बाबतीत म्हणाल तर मोठमोठ्या मशीन्स ते इन्व्हेस्ट करतात, चॅनलच्या दृष्टीने सॅटेलाइट असेल किंवा त्याचा जो खर्च असेल, ही सगळी इन्व्हेस्टमेंट करतात. आणि एखादा उद्योजक जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा तो प्रॉफिटसाठी करत असतो. बरोबर आहे. मग तो की मला हे समाजासाठी करायचंय किंवा काय, हा भाग दुय्यम ठरला जातो. आणि म्हणून आज जे आपल्याला माध्यमाचं स्वरूप दिसतं हे कस्टमरच्या स्वरूपामध्ये दिसतं. त्याच्यामुळं आता जर सध्याच्या परिस्थितीत जर बोलायचं झालं तर पूर्वी असं म्हटलं जायचं की माध्यम, लोकांचा फक्त 2-3 गोष्टीवर विश्वास असायचा. एक म्हणजे त्या देशाचं लष्कर, दुसरं म्हणजे त्या देशाची न्यायव्यवस्था, आणि तिसरं म्हणजे त्या देशाची माध्यम. म्हणजे ही याच्यावर एक रिलायबिलिटी होती, लोकांची विश्वास होता. परंतु आता ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो किंवा सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला इथे माहिती आहे की माध्यमावर आता कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. बरोबर आहे. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये जर एखाद्याच्या विरोधात एखादी बातमी छापली प्रिंट मीडियाने, ज्याच्या विरोधात ती बातमी आली तो दिवसभर बाहेर पण निघत नव्हता. परंतु आता म्हणजे इतके निर्ढावलेत लोक की तुम्ही दिवसभर त्याचं 24 आवर त्याचं लाईव्ह ब्रॉडकास्ट केलं तरी त्या माणसाला आता काही वाटत नाही. तर ही जी रिलायबिलिटी आहे, विश्वासार्हता आहे, ती माध्यमांनी स्वतःची घालवलेली. याचा काही अनुभव
तुम्हाला कधी असं खरंच म्हणजे तुम्ही आता पत्रकारिता याच्यामध्ये तुमचं स्ट्रगल आम्ही पहिल्यापासून बघतोय, एक 15-1 वर्ष झाले असतील आपले संबंध आहेत तेव्हापासून बघतोय, तर असा काही प्रसंग घडलाय तुमच्या आयुष्यामध्ये की एखादी तुम्ही गोष्टीला वाचा फोडली आहे आणि संपादकांनी किंवा तुमच्या मालक संपादकांनी डायरेक्ट नाकारली आहे? नाही, म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं व्यक्तिगत, तर मला काही असा अनुभव आला नाही. आणि एक गोष्ट गौरव मी स्पष्ट करतो की तुम्ही जर प्रामाणिक असाल, म्हणजे तुमची बातमी जर सत्यावर आणि तथ्यावर आधारित असेल, तर तुमचा मालक पण तुम्हाला थांबवू नाही शकत. हा माझा अनुभव आहे. हे बरोबर आहे. परंतु आपल्याकडे काय झालंय की माध्यमात जे काम करणारे लोक आहेत, मग ते स्वतःला नोकर समजतात. आणि ज्या अर्थी तुम्ही नोकरी ह्या अर्थाने तुम्ही जर मीडियाकडे बघत असाल, तर मग तुमची जी बातमी आहे, आता तुम्ही व्यक्तिगत आपल्या सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु एक उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर ज्यांच्या विरोधात आपण बातम्या देतो, तर तितका फेअरनेस आपल्यामध्ये पण असला पाहिजे. बरोबर. नाही तर जनरली माध्यमामध्ये काय होते की तुम्हाला वापरण्याचा प्रयत्न होतो. एखादी बातमी देत असताना त्यातलं तुम्हाला शिकवताना आपण सांगतो की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मध्ये सगळे प्रूफ्स वगैरे सगळे तपासा, पुरावे बघा. बरोबर आहे. आणि ते जर असतील तर मला असं वाटत नाही की कुठलाही मालक तुम्हाला अडवेल. त्याच्यामुळे ती दोघांची जबाबदारी, म्हणजे जे त्या पत्रकारिता व्यवसाय करतात किंवा तिथं नोकरी करतात त्यांचीही तितकी जबाबदारी आहे. आणि मालक तर मी आधीच सांगितलं ना की तो प्रॉफिटसाठीच बसलेला आहे. तो प्रॉफिटसाठीच बसलेला आहे. खरंच आहे. तुमच्या लिखाणामधून सतत एक वाक्य पुढे येतं, ते म्हणजे संविधानाने आपल्याला मानव बनवलंय, माणूस बनवलाय, माणुसकी शिकवली आहे. तर हे थोडं उलगडून सांगा ना, हे नेमकं काय? एक गोष्ट लक्षात घ्या की आपली भारतीय समाज व्यवस्था जी आहे, म्हणजे मी तर असं मानतो की 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950ला जेव्हा भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, तोपर्यंत या देशामध्ये नैतिकता, अनैतिकता किंवा कायदेशीर गोष्टी, या गोष्टीला व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो मूल्य, असं मूल्य फारसं, म्हणजे आज जरी आपण उदात्तीकरण करताना सांगत असलो की आमचा देश सहिष्णू आहे वगैरे वगैरे, आणि बाहेरच्या देशांशी तुलना करताना भारतामध्ये मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल आणि लोकशाही असेल, या 5ही ज्या गोष्टी आहेत त्या भारतीय संविधानाने, मी तर असं म्हणतो की नैतिकता नावाची जी काही गोष्ट भारतीयांना शिकवली असेल तर ती भारतीय संविधानाने शिकवलेली आहे. बरं. याचं सगळ्यात आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, खूप सोपं समजण्यासारखं, की म्हणजे एक पत्नी आणि एक पती ही जर काही कन्सेप्ट आली असेल तर ती भारतीय राज्यघटनेनंतर आलेली आपल्याकडे. नाही तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे सगळं इतिहास. एक पती आणि पत्नी, त्याच्या किती तो करेल याची काही शाश्वती नव्हती. त्याच्यामुळे ही जी नैतिकता जी शिकवण्याचं काम भारतीय संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि काय त्याच्यात अवघड काही नाही ना. म्हणजे तुम्ही जो उल्लेख करताय की जे आपण सोशल मीडियामधून मी संविधानाने मानवता किंवा माणुसकी, एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय संविधानाने माणूस हा केंद्रबिंदू मानून सगळी घटना लिहिलेली आहे. तिथलाही कुठलाही धर्म, कुठलाही गाव, कुठलाही जिल्हा, कुठलाही प्रदेश, कुठलाही प्रांत हा बेस नाही. तर या देशातला माणूस हा घटक मानून, मानवता ही विचारधारा मानून ही जी घटना आहे या घटनेचा गाभासतोय. त्याच्यामुळे आपण वारंवार जो उल्लेख आपण करतो किंवा लोकांना, आणि ह्या गोष्टी यासाठी सांगण्याची गरज आहे गौरव, की आपण जसं म्हणतो ना की एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे, चर्वण केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की भारतीय संविधान सुद्धा म्हणजे लोकांना पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे. म्हणजे संविधान धोक्यात आलेले ते वाचवा असं आज सर्रासपणे म्हटलं जातंय, पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की वाचवण्यापेक्षा ते वाचणं हे सुद्धा अधिक महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे हे पहिले समजून तरी घ्या आणि मग ते वाचवायला जा.
म्हणजे अनेक लोक असे आपल्याला दिसतील की ज्यांनी संविधान वाचलेलंच नसतं आणि ते त्याच्यावर भाष्य करतात किंवा ते काही बरोबर नाही अशा पद्धतीचं भाषा करतात. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आणि 75 वर्ष झाली ना यार, अजून किती वर्ष व्हायला पाहिजे. म्हणजे 75 वर्षाचा माणूस म्हणजे सगळीच अक्कल आणि सगळं शहाणपण यायला पाहिजे ना, यायला पाहिजे खरं. परंतु मला कधी कधी असं वाटतं की आपल्या देशातल्या लोकांचं म्हणजे अक्कलदाढ येते ना की एक विशिष्ट वय असतं, मग त्याला म्हणतात की ते अक्कलदाढ येते त्या माणसाला. मला कधी कधी असं वाटतं की भारतीय माणसाचा शहाणं होण्याचा काळ हा कदाचित 2500 वर्षापेक्षाही जास्त आहे की काय, असं वाटतं कधी कधी. साध्या गोष्टी सुद्धा भारतीय संविधानाने ज्या सांगितलेल्या त्याचं जर आपण या 75 वर्षामध्ये पालन केलं असतं तर ज्या देशांचे आपण जपान असेल किंवा जी प्रगतीशील राष्ट्र आहेत त्यांचं उदाहरण घेतो आपण, ह्या गोष्टी जर संविधानाच्या मानल्या असत्या तर मला असं वाटतं की आपण 50 वर्षातच प्रगतीशील झालो असतो. आता तुम्ही एक बोललात की वाचवायला म्हणजे वाचवण्याची गरज आहे संविधानाला. ओके, जर संविधान बाद झालं, भारतामधलं संविधान हे काढून घेतलं तर काय परिणाम होतील, काय नुकसान आहे? एक गोष्ट आहे की पहिली गोष्ट तर ही आहे की भारतीय संविधान अतिशय फ्लेक्झिबल आहे. पण कुठल्या बाबतीत फ्लेक्झिबल आहे? संविधानकारांनी म्हणजे बाबासाहेबांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिबेट्स, पार्लमेंटरी डिबेट्स मधलं भाषण आहे, खूप छान भाषण. त्यांनी संविधानातल्या तुम्हाला जो अपेक्षित बदल असेल तो करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु जो मूलभूत ढाचा आहे जो मी आता तुम्हाला सांगितलं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि लोकशाही, या 5 गोष्टी तुम्हाला कदापि बदलता येणार नाही काहीही झालं तरी. फक्त प्रश्न एवढाच आहे की त्या आपण आत्मसात कधी करणार आहोत. कारण त्याच्यात प्रोसिजर आहे की समजा आता घटना दुरुस्ती अनेक वेळा झालेलीच आहे ना, घटना दुरुस्ती तुम्ही अनेक वेळा करू शकता, पण घटना बदलण्याचं जो काही तुम्ही आता बोललात हे कदापि शक्य नाही. आणि जर समजा तुम्ही म्हणता आताच म्हणजे आता सध्याची सिच्युएशन जर आपण लक्षात घेतली तर एक सामाजिक सौहार्द ज्याला म्हणतो आपण, सामाजिक सलोखा ज्याला आपण म्हणतो, असं की कुठल्याही मेजॉरिटी म्हणजे भारतीय कॉन्स्टिट्यूशनचं आपल्या सौंदर्य काय आहे तर हे आहे की आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे, विविध जाती धर्माच्या परंपरेने नटलेला हा देश आहे. म्हणजे भारतीय संविधान आपल्याला अमर्याद स्वातंत्र्य देत नाही, मर्यादित स्वातंत्र्य आहे. परंतु जेव्हा जर याचा जर अतिरेक जर झाला तर हा देश राहणार नाही ना गौरव. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की ह्या संविधानाने सर्व जाती धर्माला एकत्र धरून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे, एकत्र धरून ठेवलेलं आहे. आणि जर त्याला आपण काही असं ती गाठ जी बांधलेली आहे सगळी ती जर ढिल्ली आता झालेली आहे थोडीफार, पण ती जर सोडायचा जर प्रयत्न केला तर हा देश राहणार नाही, यादवी निर्माण होईल या देशामध्ये. हे 100% खरं आहे. आता बऱ्याचशा लिखाणातून तुमच्या अजून एक शब्द येतो, सतत वाचण्यामध्ये येतो, तो म्हणजे पाखंडी हिंदू धर्म रक्षक. तर हे तुम्हाला असं काय वाटलं, काय अभ्यास आहे तुमचा की तुम्हाला हे असं बोलावं लागते, ते पण सोशल मीडियावर असू द्या किंवा तुमच्या लेखांमध्ये असू द्या किंवा तुमच्या न्यूज फीचर्समध्ये असू द्या, की तुम्ही तो प्रकार मांडतात की पाखंडी हिंदू धर्मरक्षक आजकाल सर्व ठिकाणी दिसतात वगैरे. तर असं काय नेमकं झालंय की हे तुम्हाला बोलावं लागतंय? लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये म्हणजे हे पार्लमेंटरी डिबेटमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशाची जी विचारधारा आहे की ज्याला आता अलीकडच्या भाषेमध्ये खूप फॅड आले, सनातन विचारधारा. हो, सनातन विचारधारा. सनातन विचारधारा. तर कसं आहे की या देशातले जे लोक आहेत म्हणजे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की समता हा या देशाचा कधीही धागा राहिलेला नाही. डिस्क्रिमिनेशन, विषमता हेच आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. विषमता, डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो. आणि हे डिस्क्रिमिनेशन संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय राज्यघटना.
घटनेने केलेलं आहे. तुम्ही जो पाखंडी हिंदू किंवा वगैरे असं जे काही आपण बोलतो तो ही गोष्ट या संदर्भामध्ये आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेने धार्मिक उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. बरोबर. तो प्रत्येकाचा घटनात्मक मूलभूत अधिकार आहे की तुम्ही कुठल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, कुठल्या देवदेवतांची पूजा केली पाहिजे, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तिथं आपल्याला काहीही नाकारण्याचं काहीही काम नाही. आता तुम्ही बघा की इंडियन कॉन्स्टिट्यूशनने स्त्री पुरुष समता निर्माण केलेली आहे. तर तुम्ही बघा की आजही आपल्याकडं अनेक मंदिरामध्ये महिलांना जाऊ दिलं जात नाही, है ना? बरोबर. म्हणजे फार लांब कशाला, शनी शिंगणापूरचंच उदाहरण घेतलं आपण, तर तिथं मोठं आंदोलन महिलांना करावं लागलं की आम्हाला पण इथं जाऊ द्या. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सनातन आहेत का? मग कुठली सनातन विचारधारा आहे? माणसाला माणूस म्हणून जर आपण व्हॅल्यू देणार किंमत देणार नसू, त्याचं मूल्य जर माणूस म्हणून जर आपण पाळणार नसू, तर मग कुठली सनातन विचारधारा आहे आपली? आणि ही लढाई काही आजपासून नाहीये ना. म्हणजे बाबासाहेबांनी म्हणजे सावरकरांच्या काळापासून, लोकमान्य टिळकांच्या काळापासून, म्हणजे जे प्रस्थापितांचे जे आपण म्हणतो सुधारणावादी असतील, त्यांनी प्रयत्न केले ना सुधारण्याचे. हो, बरोबर आहे. पण नाही सुधारले ना लोक. मग 75 वर्षामध्ये जर अशी आपली अवस्था असेल तर मग पुन्हा त्याच गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. सरळ आणि साधी सोपी गोष्ट आहे की आपण म्हणजे एखादा धर्म जर मानतो, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, हिंदू असेल, तर मग माझा एक मूलभूत प्रश्न असा होता की जर धर्म एक आहे तर मग आपल्याकडे रोटी बेटी, आता रोटी व्यवहार तर ठीक आहे समजा, आणि कॉन्स्टिट्यूशनने आता तसं आपल्याला नाही पण करता येत. आता म्हणजे नाही करता येत, अनटचॅबिलिटी असेल, भेदभाव असेल, कायद्याने नाही करता येत. परंतु जर धर्म एक असेल तर आपल्याकडे किती विषमता तुम्हाला दिसते. म्हणजे विषमता दिसूनही आपण जर म्हणत असू की नाही सगळी एकता आहे, सगळी समानता आहे, तर मग हे पाखंड नाही तर काय? म्हणजे आजही तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेले तर तुम्हाला पानवटे सुद्धा एक नाही आहेत. म्हणजे विहिरी सुद्धा वेगळ्या आहेत, स्मशानभूमी वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्ही तर म्हणजे एका हिंदू धर्मामध्ये म्हणजे धर्माने मुली देण्याची जातीमध्ये सुद्धा बंधन आहेत ना गौरव. कुठलीही समजा एक जात आपण घेतली तर त्याच्या पोटजातीमध्ये सुद्धा विवाह होत नाहीत. इतकी किचकट आणि इतकी घृणास्पद व्यवस्था आपल्याकडे आजही, म्हणजे कुणी कितीही नाकारत असलं तरी ती नष्ट झालेली नाही. म्हणजे विवाह जुळवताना सुद्धा पोटजातीमध्ये आहे का, माझ्या गोत्रात आहे का? हो, सगळ्या ह्या गोष्टी बघितल्या जातात. हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. मग कुठल्या धर्माच्या गोष्टी आपण करत आहोत? आणि ह्या गोष्टी जर आपण पालन केलं, आणि माझं असं म्हणणं आहे, माझ्या ज्या पोस्ट असतात त्या खास करून तरुण वर्गाला तुमच्यासारख्या उद्देशून असतात की तुम्ही तरी याचा विचार करा ना. खरंच आहे की आपल्या परंपरेने वडिलांनी जे काही सांगितलं आपल्याला, पण आपली सत्सद्विवेक बुद्धी काय म्हणते, त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. तर ते आपण थोडंसं चिंतन म्हणून विचार करायला टाकतो त्यावर. हो, आणि त्याच्यामध्ये ते 1829 मधली जी घटना पण तुम्ही एक न्यूज वाचली होती तुम्ही, आणि ती पण तुम्ही शाहू महाराजांच्या इथली कोल्हापूरची. नाही, एक विषय असा आहे की अलीकडच्या काळामध्ये बरेचसे म्हणजे आज जे दिसतंय आपल्याला स्वरूप, जी काही इक्वॅलिटी दिसते, तर ती केवळ आणि केवळ कॉन्स्टिट्यूशनमुळे आहे. हे तर सत्य आहे. म्हणजे आजही तुम्हाला म्हणजे आपल्याला बातम्या वाचून माहिती असेल की राष्ट्रपती मागच्या वेळी दलित समाजाचा राष्ट्रपती झाला, तर त्याला सुद्धा मंदिराच्या गाभ्यापर्यंत येऊ दिलं नाही. म्हणजे मंदिराच्या दारातूनच त्याला ते दर्शन घ्यावं लागलं आणि तिथूनच परतावं लागलं. मग ही इतकंच नाही तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये सुद्धा की ते एक बाबा होते, देवरावाले बाबा म्हणून, तर तिथं सुद्धा त्या मंदिरात इंदिराजी एक विधवा आहे आणि स्त्री आहे म्हणून त्यांना येऊ द्यायचं नाही. मग या जर का गोष्टी घडत असतील, आणि मग त्याच्या आधीचा मी संदर्भ तो दिलेला आहे की
आता जे समजा मराठा वगैरे हे चालू आहे ना, आरक्षणाच्या बाबतीत मराठा मागास आहे का वगैरे वगैरे वगैरे, तर आजही म्हणजे तितक्या प्रमाणामध्ये जरी समजा मराठा समाजाला जाती व्यवस्थेचे चटके बसले नसतील, तरी सुद्धा ही ती जी पोस्ट ज्याचा 1928चा जो उल्लेख त्याच्यामध्ये जो तुम्ही सांगितलेला आहे, तर शाहू महाराजांच्या संस्थान कोल्हापूर संस्थानामधली ती गोष्ट आहे की तिथं दत्त मंदिरामध्ये मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा येऊ दिलं जात नव्हतं. बापरे. आणि मोठी दंगल तिथं झाली आणि त्या दंगलीच्या सगळ्या बातम्या आल्या, कोल्हापूर संस्थानात सगळी खळबळ उडाली. मग महाराजांच्या कानावरती गोष्ट गेल्यानंतर महाराजांनी तो अधिकार समानतेचा की मंदिरात सगळ्यांना जाता येईल, या सगळ्या गोष्टी त्यांना त्या कराव्या लागल्या. आणि राज्यकर्त्यांच्या हातात या गोष्टी आहेत. त्यांनी जर कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर मला असं वाटत नाही की या देशामध्ये इतकी म्हणजे असमानता आहे ती समता यायला वेळ लागेल. परंतु जे राज्यकर्ते राज्य करतात त्यांची प्रामाणिक निष्ठा किती आहे त्या कायद्यांच्या अंमलबजावणीप्रती, त्याच्यावर मला असं वाटतं की या गोष्टी अवलंबून आहेत. आता परत एक तुमच्या पोस्टवरूनच एक प्रश्न मी घेतलाय जशाचा तसा, आणि त्याचं उत्तरही मला तुमच्याकडूनच पाहिजे. प्रश्न पण तुमचा, उत्तर पण तुमचं. तर तो प्रश्न होता की देवाधर्माचं नाव राज्यकर्त्यांनी घेणे हे आचारसंहितेचा भंग नाही का? हे तुम्ही एक क्वेश्चन समाजाला विचारलेला त्या पोस्टच्या माध्यमातून. तर नेमकं हे काय सुचवायचं होतं तुम्हाला, काय म्हणायचं होतं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण संविधान हा धागा धरून चर्चा करत आहोत. मूलभूत हक्क आणि कर्तव्यामध्ये आपण तुम्ही बघा की मूलभूत कर्तव्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे की या देशामधला सत्ताधारी वर्ग जो असेल तो या देशामधल्या लोकांमध्ये सामाजिक वैज्ञानिक जाणीवा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वैज्ञानिक जाणीवा निर्माण करू लोकांमध्ये. तर अशी जर का तुम्ही शपथ घेतली असेल आणि मी जर का संवैधानिक खुर्चीवर पदावर बसलेला असेल तर या राष्ट्राचा कुठलीही व्यक्ती एका धर्मासाठी काम करू शकत नाही. म्हणजे नैतिक पण आहे आणि कॉन्स्टिट्युशनल पण बंधनकारक आहे. पण असं असताना जर सत्तेच्या पदावर बसलेली व्यक्ती जर अशा पद्धतीने गंध लावणे, भस्म लावणे, ते कपडे घालणे हे जर करत असेल तर मग तो उघड संविधानाचा भंग आहे ना. म्हणून मी ते लिहिलं होतं की असं कुठलंही प्रोव्हिजन आपल्याकडे नसताना असं आपण कसं काय करू शकतो. उद्या समजा एखादा ख्रिश्चन माणूस सत्तेवर बसला किंवा एखादा मुस्लिम ग्रहस्थ सत्तेवर बसला तर तो त्याच्या धर्माचं म्हणजे त्यांनी त्यांच्या धर्माचं करावं. म्हणजे आपला जसं मी आधीच सांगितलंय की कुणाच्याही धर्माला आपला विरोध नाही, कुणाच्याही त्यांनी कुठली उपासना करावी, कुठल्या देवाची पूजा करावी त्याचंही काही बंधन आपल्याला नाही. फक्त तुम्ही ज्या पदावर बसलेले आहात, तुम्ही जेव्हा त्या पदावर बसता तुम्ही देशाचं नेतृत्व करत असता. बरोबर आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान असता. हे सगळं कुठंतरी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, या हेतून ती पोस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक कमेंट पण होती, त्याच्यावर तुमचा रिप्लाय असा होता, म्हणजे थोडक्यात सांगतो की पंढरपूरला जाऊन तुम्ही मतं मागतात किंवा तिथे जाऊन विनवणी करतात. असं कधी घडलेलं नाही. असं पहिले कधी घडलं नाही, पण आता हे सर्रास बघायला मिळतं. नाही, म्हणून मी सांगितलं ना की आपण जर बघितलं की या देशाचं म्हणजे ज्या वॉचडॉग असणाऱ्या संस्था आहेत, ज्याच्यामध्ये न्यायव्यवस्था असेल, ज्याच्यामध्ये आता ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली मीडिया असेल किंवा सगळ्यात महत्वाचं निवडणूक आयोग असेल. मला तुम्ही एक गोष्ट सांगा गौरव, की आपण जेव्हा निवडणुकीचा प्रचार करतो तर तेव्हा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अशी भाषणं आपण बघितलेली आहेत. म्हणजे आता स्पष्टच सांगायचं झालं तर राम मंदिराचा विषय आहे. या देशातल्या लोकांची जी श्रद्धा होती त्या श्रद्धेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ते मंदिर उभं राहिलेलं आहे. बरोबर. आता त्याच्याविषयी वादाचा काही मुद्दा नाही, त्याचा निकाल लागलेला आहे. परंतु जर का तुम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणामध्ये जर का तुम्ही हे करणार असाल तर मला असं वाटतं की हे म्हणजे नैतिकतेला कुठंतरी बाधा आणणार आहे. आणि आपल्याकडे निवडणूक आयोगामध्ये स्पष्ट म्हणजे कलम आहे की तुम्हाला धार्मिक देवाधर्माचं नाव घेऊन प्रचार करता येणार नाही.
पण आता जे मी वॉचडॉग म्हटलो त्या वॉचडॉगच्या गळ्यात पट्टा कुणाचा आहे, बरोबर, याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ना. खरंच आहे. एक पोस्टवर तुमची कमेंट बघितली, तुम्ही एक पोस्ट टाकलेली, त्याच्या खाली एक कमेंट होती, छान कमेंट आहे, आणि त्याचं उत्तर मला तुमच्याकडून समजून घ्यायचंय. ते सरळ त्यांनी असं लिहिलेलं होतं त्या व्यक्तीने, बहुजन मागासवर्गीयांना कळतंय पण वळत नाहीये, ही सध्याची परिस्थिती झाली आहे, असं त्याला म्हणायचं होतं. तर एक अभ्यासक, एक पत्रकार, एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे तुम्ही संपादक, मुख्य संपादक, ह्या सर्व नात्याने तुम्हाला काय वाटतं? गौरव, विषय असा आहे की पुन्हा पुन्हा म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला प्रबोधनाचा खूप मोठा वारसा आहे ना. महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत जगद्गुरू संत तुकोबाराय असतील, संत गाडगेबाबा असतील, किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील, किंवा कुणीही, म्हणजे अनेक आपल्याकडं प्रबोधनाचा मोठा वारसा आहे. आणि ह्या सगळ्या महापुरुषांनी, महामानवांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे. मुद्दा कसा आहे की किती सोपं आहे ते, की ते कुठलं तरी गाणं आहे बघ चांगलं आता आलेलं, की माणसाने माणसासारखं वागावं, काहीतरी असं काहीतरी गाणं आहे, ते खूप छान आहे. काय अवघड आहे का याच्यामध्ये? नाही, काहीच नाही. हे बुद्धानी असेल किंवा शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण घेतो, की ही पोस्ट लिहिण्याच्या मागे एक हेतू असा होता की आज तुम्ही जर बघितलं, आपली बहुजन समाजातली जी मुलं आहेत, म्हणजे ज्या सुधारणावादी जे लोक आहेत, किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या संदर्भामध्ये ऍडव्हर्स निगेटिव्ह कॉमेंट करणारे जे आहेत, आता ही गोष्ट वेगळी आहे की समजा ते फेक अकाउंट असतील, किंवा तिथं बहुजन पाटील असेल, जाधव असेल, गायकवाड असेल, अशी मुलं तिथं कॉमेंट करताना दिसतात. तर मला असा प्रश्न पडतो की समजा आपल्यासारखे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही फेक अकाउंट असते. मी असं म्हणतो की या सगळ्या संघटनांमध्ये, की ज्या परंपरावादी संघटना आपण ज्याला म्हणू, तर तिथं जी काम करणारी जी मुलं आहेत ही बहुजन समाजाची मुलं आहेत ना. मग पुन्हा पुन्हा विषयाची परीक्षा कशी काय घेऊ शकतो आपण? जर एखाद्या सायंटिस्टने लिहिलेलं असेल की हे पॉइझन खाल्ल्यानंतर माणूस मरू शकतो, है ना, मरतो, तरी पण तुम्ही असं म्हणणार का की नाही नाही, मला त्या शास्त्रज्ञाचं काय, मला नवीन संशोधन करायचंय आणि मी ते पुन्हा चाटून बघेल, है ना. तर ह्या सगळ्या प्रबोधनकारांनी आपल्या जर समजा सांगितलं असेल की या सगळ्या गोष्टी अशा आहेत, आणि ही पोस्ट लिहिण्याचा हेतू असा होता की गंमत अशी आहे गौरव, की ज्यांनी म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांपासून घे, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, त्याच्या आधी बुद्ध असतील, किंवा महावीर जैन असतील, किंवा बसवेश्वर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, तर ही सगळी प्रबोधन, ज्या समाजाला प्रबोधनाची दिशा देणारे जे प्रबोधनकार किंवा विचारवंत असतील, महापुरुष असतील, तर ह्या महापुरुषांनी दिलेली जी शिकवण आहे, त्या काळामध्ये किती त्रास झाला संत ज्ञानेश्वरांना सुद्धा, सर्वांना. संत एकनाथांना किती त्रास झाला, है ना, संत गाडगेबाबांना किती त्रास झाला, महात्मा फुलेंना किती त्रास झाला. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली, बुद्धाचं आपण उदाहरण दिलं, बुद्धाला किती त्रास झाला. वैदिक धर्माविरुद्ध जेव्हा बुद्धांनी बंड केलं, चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध जेव्हा बुद्धाने बंड केलं, तेव्हा त्यांना किती विरोध झाला. आणि आज गौरव, गंमत अशी आहे की संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, बुद्ध असतील, म्हणजे बुद्धाला, म्हणजे जे बुद्धांनी नाकारलं, म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध हा विष्णूचा अवतार नाही असं 22 प्रतिज्ञा ज्या दिल्या त्याच्यात ते म्हटले. आणि आता तुम्ही बघत असाल की ज्या महापुरुषांनी हे सनातनी धर्माला विरोध केला, ते महापुरुष दुसरे तिसरे कुणी नसून आमचेच आहेत. असं म्हणून जी काही या बहुजन समाजाच्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी काही व्यवस्था आहे ना, ती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्या अर्थाने ती पोस्ट होते की मग अशी जर विचारधारा असेल की ज्यांनी बुद्धाला विरोध केला, शिवाजी महाराज हे काही जन्माने राजे नव्हते ना, ते कर्तृत्वाने राजे होते. महाराजांचा इतिहास म्हणजे जर बघायचा झाला तर एक म्हणजे कॉमन लोकांमधला राजा, ज्याला महात्मा फुलेंनी कुळवाडी भूषण असं म्हटलंय, की रयतेचा राजा त्याला आपण असं म्हणतो, की रयते मधून आलेला राजा, म्हणजे बाय बर्थ नाही, बाय बर्थ. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. परंतु बाय बर्थ राजा नाही होऊ शकत. हे इथली तत्कालीन जी काही प्रस्थापित व्यवस्था होती त्यांनी
महाराजांच्या राजेपणाला विरोध केला ना, राज्याभिषेकाला विरोध केला ना, मग त्या राज्याभिषेकाला विरोध करणारेच लोक जर आज आरत्या करत असतील, हा विरोधाभास आपल्या जे काही बहुजन समाजाची जी मुलं आहेत त्यांनी मला असं वाटतं की याचा विचार करायला पाहिजे की माझं काय. दुसरी एक गोष्ट गौरव आपण बघितलं पाहिजे की यांचं दैवतीकरण, ही जी महापुरुष आहेत ना, यांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे कसं? त्यांना देवाऱ्यात बसवायचं, त्यांना देवासारखी पूजा करायची, आणि एकदा का देवाऱ्यात बसवलं किंवा देवासारखी त्याला मंदिरात बसवलं, त्याची आरती केली की त्या माणसाच्या, महापुरुषाचा जो काही विचार आहे तो त्या मंदिरातच बंदिस्त केला जातो. जसं समजा आता सांगायचं झालं की बुद्धाच्या बाबतीमध्ये पंचतीर्थ निर्माण केले. आता बुद्ध आणि बाबासाहेब हे काही तीर्थ निर्माण करायचा विषय नाही. म्हणजे त्यांची जी काही ऐतिहासिक स्थळं आहेत तर त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणं म्हणजे त्यांचं दैवतीकरण आहे ना. दैवतीकरण आहे, खरंच आहे. मग शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, तर मला असं वाटतं की हे दैवतीकरण कुठंतरी थांबलं पाहिजे, किंवा कोण दैवतीकरण कशासाठी करतंय याचा विचार या सर्वच म्हणजे बहुजन संदर्भातली, म्हणजे मी त्याचा खुलासा थोडासा असं करून सांगतो की बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून सगळे असं जे काही आहे तर तसं नाहीये. असं म्हटलं जातं ना, बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून सगळे, असं नाही. माझ्या मताप्रमाणे बहुजन हा जो शब्द आहे हा बुद्धाने पहिल्यांदा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा शब्द वापरलेला आहे. चरितचारिकं भिक्खवे बहुजन हिताय बहुजन सुखाय. हे भिक्खूंनो, हा जो काही मी तुम्हाला विचार सांगतोय, ही जी काही मी तुम्हाला शिकवण देतोय, तर ती बहुजनांपर्यंत म्हणजे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा असा त्याचा अर्थ आहे. ओके. बहुजन म्हणजे मॅक्झिमम. जसं आता आपण ही मुलाखत घेतोय तर तुमचा प्रयत्न काय असेल की मॅक्झिमम लोकांपर्यंत ही मुलाखत गेली पाहिजे, असंच ना. हो हो. म्हणजे बहुजन मॅक्झिमम लोकांपर्यंत, बहुजनांपर्यंत. बहुजन असं शब्दाची फोड केली तर ते लगेच सर्वांपर्यंत शक्य नाही ना. आपण 100% लोकांपर्यंत पोहोचू शकतो का युट्यूब किंवा कुठल्याही सोशल मीडिया? नाही. तुम्ही काय प्रयत्न कराल की मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायचं. बरोबर आहे ना. तर त्या अर्थाने तो शब्द आहे बहुजन हिताय मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत. तो काही जो काही बुद्धाचा आहे तो मॅक्झिमम, तर त्या अर्थाने ते आहे की मग ही मॅक्झिमम. आता इव्हन परिवर्तनवादी चळवळीमध्ये, प्रबोधनवादी चळवळीमध्ये मग ब्राह्मण नाहीत का? मोठ्या संख्येने आहेत ना. भदंत आनंद कौशल्य यांसारखे लोक बौद्ध धर्मात आले असतील, राहुल सांस्कृत यांसारखे महान भिक्खू असतील, किंवा नागसेन सारखा जो महान भिक्खू बौद्ध धर्मामध्ये होऊन गेला, तर ही सगळी बौद्ध ब्राह्मण मधून आलेली ही भिक्खू मंडळी होती ना. मग ब्राह्मण सोडून बहुजन असा कसा इतका संकुचित अर्थ होईल? नाही, एवढा संकुचित असूच शकत नाही. या अर्थाने की मग सगळ्या जे काही तरुण मित्र आहेत, आपले तरुण मित्रमंडळी आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि गौरव, मी अतिशय सुटसुटीत सोपं करून आणखी एक गोष्ट सांगतो आपल्या तरुण मित्रांसाठी, की धर्म, जाती हे सगळे आपण माणसांनी नंतर निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे मी त्याची आता वर्गवारी करतो की शाकाहारी, मांसाहारी, म्हणजे आता कोणी काय खायचं आणि कोणी नाही काय खायचं इथपर्यंत मर्यादा आलेल्या आहेत. खरंच. परंतु हे जर आपण, म्हणजे ज्याला हे कळतं ना, ज्याला ही गोष्ट समजते की आपण सर्व मानवजात पूर्वी आदिमानवाच्या काळात सर्व नेकेड होतो, निर्वस्त्र होतो, सगळेजण सारखे होते. बरोबर. खाण्याच्या बाबतीमध्ये चॉईसेस नंतर आल्या, नंतर आपण ते निर्माण केलंय. म्हणजे काय झालं, म्हणजे मी लॉजिकली असं सांगतो की त्या काळामध्ये समजा काही फ्रुट्स खात असतील, काही जे काही अवेलेबल असेल ते खात असतील ते ना. मग नंतर मांसाहारी कशी सुरू झाले की जंगलाला आग लागायची, आणि जंगलाला आग लागल्यानंतर काही प्राणी भाजले गेले असतील तिथं, तर हे जे काही आपले आधीचे जे लोक असतील त्यांनी ते मांस ते खाल्लं आहे ना. ते मांस खाल्लं, त्याला ती टेस्ट वाटली, त्याने ते खायला सुरू केलं. काही लोकांना नाही आवडलं, ते शाकाहारी झाले, जे आवडलं ते मांसाहारी झाले. म्हणजे आपण सर्व लोक पूर्वी नेकेड होतो, एकच होतो. हे ज्याच्या डोक्यात आलं ना, त्याच्या डोक्यामध्ये
जातीचा विषय, धर्माचा विषय येऊ शकत नाही असं येऊ मला शकत नाही. बरोबर फक्त त्यांनी प्रामाणिकपणे ते रिकॉल केलं पाहिजे हम्म. की मी कोण होतो. हम्म. तेव्हा मग त्याच्या हे लक्षात येईल की आपण सगळेजण सारखेच होतो. हम्म. हे आपल्या तरुण वर्गाच्या लक्षात यावं. आणि आपण कुठेही गेलो जगाच्या पातळीवर, हम्म. मला एक गोष्ट तुम्ही सांगा गौरव, कुठल्याही जातीमध्ये धर्मामध्ये जन्म घेणं हे कुणाच्या हातातली गोष्ट असते का? नाही. मग जर ती आपल्या हातातली गोष्ट नसेल तर त्या जातीचा, त्या धर्माचा मला अभिमान कशासाठी हवाय? खरंच आहे. ह्युमॅनिटी, माणुसकी, मानवता या गोष्टी शाश्वत आहेत. हम्म. ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की तरुणांमध्ये आणि तरुण वर्गाने याचा अधिकाधिक विचार करायची गरज आहे. हम्म. जे लोक तरुणांच्या भावना भडकवण्याचं काम करतात त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत. हम्म. काही ना काहीतरी साध्य करायचंय त्यांना. मग ते व्यक्ती महात्म्य असेल, त्या समाजाचं मोठेपण असेल, त्या धर्माचा मोठा व्यक्ती म्हणून त्याला मिरवायचा असेल किंवा सत्ता प्राप्त करायची असेल, तर त्यांचे हेतू जर आपण लक्षात घेतले आणि वास्तव जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटत नाही की काही सुधारण्यासाठी वेळ लागेल आपल्याला. खरंच हे जे डिस्कशन आपण जे केलं, जे चर्चा आपण आता सध्याला केली, ही कुठे ना कुठे विचार करणारी आहे, विचार करायला लावणारी आहे. तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिला, एवढ्या बिझी शेड्यूलमधून दिला. मी माझ्या टीमकडून तुमचं खूप खूप आभार मानतो. थँक्यू. आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला असू द्या, मार्गदर्शन असू द्या आणि आशीर्वाद पण असू द्या. खूप खूप शुभेच्छा गौरव. आपण खूप चांगला प्रयत्न करताय आणि आपल्या सगळ्या तरुणांना, म्हणजे माझी खूप आधीपासूनची ती कन्सेप्ट आहे की कुठंतरी नवीन तरुणांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करण्याची आज गरज आणि वेळ निर्माण झालेली आहे. कारण जो काही समस्या आहेत ह्या एका जातीच्या आणि एका धर्माच्या समस्या आहेत आणि ह्या दुसऱ्या जातीच्या आणि दुसऱ्या धर्माच्या समस्या आहेत असं काही नसतं. प्रत्येकाच्या समस्या या सारख्या असतात आणि आजच्या ज्या मूलभूत समस्या आहेत ह्या त्याची जर सोडवणूक आपल्याला करायची असेल तर हे सगळे भेद आपण सोडून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे काम आपल्या हातून आपण आपल्यासारख्या तरुण पत्रकार मित्रांच्या हातून हे घडावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सर, आम्ही आपल्याला प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू.